नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 जानेवारी 2026चं करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी बघणार आहोत. थंबनेलवरून तुम्हाला दिसतच असेल विद्यार्थी मित्रांनो की नाशिक सोलापूर हायवेला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांची जयंतीसुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विलंब न करता आपण लगेच आपल्या या आजच्या चालू घडामोडीला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र विशेष आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघतोय. त्यामध्ये बघा, सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यामध्ये त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं नामकरण त्यांना दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर या दिवशी बालिका दिन महाराष्ट्रात आहे ना, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. गर्ल चाइल्ड डे म्हणून साजरा केला जातो. आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही चालू घडामोडी आपण बघूया. इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडमध्ये काय आहे तर केंद्र सरकारने काय केलं आहे, महाराष्ट्रातील जे नाशिक, सोलापूर आणि अक्कलकोट आहे या 374 किलोमीटर लांबीचा जो एरिया आहे तिथे ग्रीनफील्ड हायवेला मंजुरी देण्यात आलेली आहे. ग्रीनफील्ड हायवेला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे नाशिक, सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी जो 374 किलोमीटर लांबीचा जो एरिया आहे तिथे ग्रीनफील्ड हायवे बनवण्याची मंजुरी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे काय होणार आहे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांची जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या की शिक्षण क्षेत्रातली नियुक्ती काय आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जे की RTMNU येथे कुलगुरुपदी म्हणजे व्हाईस चान्सलरपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मनाली क्षीरसागर. त्यानंतर न्यायालयीन नियुक्त्या काय आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती RP मोहिते डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघूया काही राष्ट्रीय म्हणजे नॅशनल न्यूज काय आहेत का तर बघा, हे अतिशय महत्त्वाचे की 8वा वेतन आयोग आहे. 8वा वेतन आयोग काय आहे तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग असतो आहे आणि त्यानुसार 1 जानेवारी 2026 पासून तो लागू झाला असल्याची चर्चा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे काय होणार आहे एक जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचं बघूया, मुख्य माहिती आयुक्त म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा प्रश्न 100% येऊ शकतो बरं का विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या क्लास बी मध्ये पण म्हणता येईल, C आणि D मध्ये तर 100% येण्याची शक्यता आहे की भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर या पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे असा प्रश्न विचारू शकतात. तर काय उत्तर असणार आहे तर राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता डिफेन्स सेक्टरमध्ये म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये बघा, भारतीय नौदलाला अंजदीप ही स्वदेशी बनावटीची अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट नुकतीच प्राप्त झालेली आहे आणि हे जे जहाज आहे ते उथळ पाण्यात पाणबुडी शोधण्यासाठी सक्षम आहे. ESWSWC म्हणजे याचा लॉंग फॉर्म काय आहे तर अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. ठीक आहे. न्यायालयीन काय आहे तर न्यायालयीन नियुक्ती कोणती आहे तर न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक यांची सिक्कीम उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघूया क्रीडा आणि इतर म्हणजे स्पोर्ट्स आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये कुठे काय काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर क्रिकेट क्षेत्रामध्ये बघा, जी न्यूझीलंड विरुद्ध जी आगामी ODI म्हणजे एक दिवसीय सामना होणार आहे त्या मालिकेसाठी भारतीय संघाचे जे नेतृत्व आहे कोण करणार आहे तर शुभमन गिल यांच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. एक दिवसीय जो सामना होणार आहे न्यूझीलंड विरोधात त्या सामन्याचे त्या आगामी मालिकेचे
नेतृत्व शुभमन गिल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि पर्यावरणाविषयी काय तर पश्चिम घाटामध्ये एक बेडगाची दुर्मिळ अशी प्रजातीची नोंद करण्यात आलेली आहे. ती प्रजाती कोणती आहे तर गॅलेक्सी फ्रॉग नावाची ही प्रजाती आहे, तिची नोंद करण्यात आलेली आहे. प्रश्न येऊ शकतो. प्रश्न कसा येऊ शकतो की कुठल्या एखाद्या प्राण्याची म्हणता येईल किंवा पश्चिम घाटात दुर्मिळ अशा कुठल्या प्रजातीची नोंद करण्यात आलेली आहे. तर गॅलेक्सी फ्रॉग किंवा असे विचारू शकतात की गॅलेक्सी फ्रॉग या दुर्मिळ बेडकाची प्रजातीची नोंद कुठल्या क्षेत्रात करण्यात आलेली आहे तर पश्चिम घाटामध्ये करण्यात आलेली आहे, असं पण विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो. दिनविशेष काय तर 3 जानेवारीला शांखभरी पौर्णिमासुद्धा साजरी करण्यात आलेली आहे. शांखभरी पौर्णिमा म्हणजे की नवीन वर्षाची सुरुवात झाल्याच्या नंतर जी सुरुवातीला पहिली पौर्णिमा येत असते त्याला शांखभरी पौर्णिमा असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरतं आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच मी करंट अफेअर आहे. उद्या म्हणजे 4 जानेवारी 2026 करंट अफेअर उद्या तुम्हाला तुमच्या या चॅनलवरती भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि हे मी दिलेलं कंटेंट तुम्हाला तुमच्या आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे असं वाटत असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मला बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद.